पोलीस प्रशासनाची दारं अनेक दिवसापासून ठोठावली, मात्र अद्यापर्यंत न्याय मिळाला नाही. माझ्यासोबत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी ताई, नेमकं काय घडलेलं होतं आणि न्यायासाठी तुम्ही कशा पद्धतीनं कुठपर्यंत गेलात? न्यायासाठी आम्ही पोलीसच्या चक्रा 100 चक्रा घातल्या पोलीस स्टेशनला, तरी पण आम्हाला न्यायाचा अद्याप काहीच लागला नाही मेळ. आमचा आरोपी अजून पण त्यांनी पकडला नाही. त्यांना माहिती असून बी आमचे आरोपी पकडले नाहीत त्यांनी. तरी पण आम्ही त्यासाठी औरंगाबादला बी केस टाकलेली आहे की आम्हाला LCB दाखल करायचे, स्थापन करायचे आहे म्हणून. तरी पण त्यांचा काहीच नाही. नवीन SP नवनीत कावत आहेत, त्यांना पण आम्ही अद्याप भेट दिली, तरी पण त्यांनी पण फॉलो घेतो म्हणले. त्यांनी पण अद्याप अजून काहीच आम्हाला तपास दिलेला नाही. परंतु सुरेश धसांनी जे काल केसचा उघड केली त्यात जरा काहीतरी आशेची किरण दिसली, म्हणून तर आम्ही हे केलं. आशा वाटते थोडीशी की काहीतरी आमचा आरोपी बाहेर काढतील म्हणून. मात्र नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं, इथून कशा पद्धतीने निघून गेले होते आणि तुम्हाला हे कधी कळलं नेमकं ज्या दिवशी हत्या घडली त्या दिवशी? ते दिवस शनिवार होता. शनिवारी त्यांना उपास असताना मला 4 वाजता म्हणले मी की उपास सोडायचा आहे, स्वयंपाक कर. तर मी लेकरं घेऊन येतो. लेकरं पोद्दार शाळेमध्ये आहेत 2, प्रणव आणि प्रवीण. त्यांची होमी बाबाची एक्झाम होती, तर त्यांना घेऊन आले 6 वाजता. 6 वाजता घेऊन आले, नंतर वर आले नाहीत. म्हणजे 2 मजली घर आहे माझं, त्यात वरच्या मजल्यावर आम्ही राहतो, तर ते अद्याप वर आले नव्हते. तरी पण लेकरांना म्हणलं की पप्पा कुठं आहेत, तर म्हणले मम्मी पप्पा गेले. मग मी म्हणलं तुम्ही ट्युशनला जायचं ना, का गेला नाही, तर म्हणले मम्मी आम्हाला कंटाळा आलाय. पप्पा म्हणले की आजच्या दिवस राहू दे. बर म्हणलं. बाहेर गेले तर तोपर्यंत निघून गेलेले होते. मग संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत वाट पाहिली तरी पण आलेच नव्हते. पुन्हा मग मी लेकरांना जेव घालून लेकरं झोपी घातली आणि मला पण झोप लागली. पुन्हा 3 वाजता जेव आला मला की कस काय आले नाहीत. तर मी माझ्या घराला कॅमेरे आहेत, मी कॅमेरे चालू केले 3 वाजता रात्रीच्याच. मग त्या टाइमला मी कोणाच्या दरवाजाला जाऊन फोन लावायचा, माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नव्हता, म्हणून मी तशी शांत बसले. पुन्हा मग आतमध्ये बाहेरमध्ये करीत बसले 5 वाजेपर्यंत. तिथून नंतर मला झोपच लागली नाही की कस काय आले नाही. तर तुळजापूरला जायचं म्हणली होती ना त्या दिवशी, तरी पण मला वाटलं तुळजापूरला गेले काय की. तरी पण मी वाटच बघत राहिली त्यांची की आता येतील मग येतील. तसेच 5 वाजले. 5 वाजल्याच्या नंतर घराचा सडा वगैरे देवपूजा सगळी आवरली की नंतर मग किरायदार आहेत आमचे, किरायदारांना कॉल करायला लावला की करा बरं कॉल आणि कसं काय आले नाहीत म्हणून. तर त्यांनी हो म्हणून लगेच वर आले किरायदार आमचे आणि कॉल केला तर त्यांचा फोन लागला नाही, माझ्या पतीचा फोन लागला नाही. नंतर मी माझ्या वडिलांना कनेरवाडीला फोन लावला, तर वडील म्हणले काय झालंय नेमकं. वडील पण बाहेर गेलेले होते. मग वहिनी बोलली म्हणली तुम्ही कसं लक्ष दिलं नाही. म्हणली काय झालंय. म्हणलं मला बी काय माहित नाही म्हणलं. तरी पण भाऊ कुठे आहे असं मी विचारलं. तर म्हणल्या तुमचे भाऊ आत्ताच गेले म्हणले, पोलिसांचा फोन आला होता असं बोलले. की मग माझे हातपाय थरथर कापायले. मी म्हणलं भावाला माझ्या कसं काय पोलिसांचा फोन आला अचानक से, भावाला कसं काय फोन आला. तर मी घराच्या बाहेर गेले तर लगेच भाऊ खाली रोडला आलेला होता. म्हणलं दाजी कुठे आहेत. मी म्हणलं मला तर माहिती नाही, तर रात्रभर घरी आले नाहीत. लगेच तो तसाच निघून गेला, मला एकही शब्द न बोलता तो निघून गेला. मग मला 10-10:30 वाजेपर्यंत यांनी तर सांगितलंच नाही की त्यांना असं मर्डर झालाय म्हणून. तरी पण मला म्हणाले तुळजापूरहून आणायलेत. का तर माझ्या मनात संशय की तुळजापूरला गेलेत. मग तुळजापूरहून आणायलेत म्हणले, तरी पण मी शांत 10 वाजेपर्यंत शांत. तिथून पुढे सांगितलं की अशाला असा मर्डर झालाय. मग तिथून पुढे मला काही समजलं नाही. किती 15 दिवस मी कसल्याच ह्याच्यात नव्हती. मात्र कुणासोबत त्यांचं वाद होता का, काय होतं नेमकं, तशा पद्धतीने काय झालेलं होतं का, बोलणं देखील काय होतं का तुमचं, किंवा कुणाचे व्यवहाराचे वाद किंवा काय तसं काय होतं? नाही, व्यवहाराची त्यांचं कधीच कुणाशीच भांडण नव्हतं. भांडण असतं तर काहीतरी त्यांनी मला सांगितलं असतं ना, तर त्याच्यातलं काहीतरी सांगितलं असतं. मग वाद काहीच नव्हता आर्थिकसाठी. फक्त ते फ्लॉटिंग घेत होते इथं शंकर पार्वती नगरला 12 फ्लॉट होते. मग त्याच्यासाठी काय झालं ते काही माहिती नव्हतं मला, कारण त्याचा फक्त हे दिला होता, विसार दिलेला होता त्यांनी बीडला जाऊन. आणि त्यांचा मित्र रामेश्वरसाठी सोबत गेला होता त्या टायमिंगमध्ये. वडिलांना चला म्हणले, मग वडील म्हणले मला काम आहे म्हणले, गणपतीचं विसर्जन होतं त्यावेळेस. तर म्हणले नाही म्हणले तुम्ही दुसऱ्याला घेऊन जा. मग
रामेश्वर साठे म्हणून त्यांचे मित्र ते गेले बीडला जाऊन मग त्यांनी विसार देऊन परत आले. तर मी म्हणलं ते कोणी घेणार आहे का, तुम्ही एवढे फ्लॉट कसं घेलात, कसं मॅनेज करायलात तुम्ही, कसं आपली आर्थिक स्थिती तेवढी नाही तर तुम्ही कसं एवढं हे करायलात, कशाहून करायलात. तर ते काय म्हणले, तसं नसतंय म्हणले, दलालाचं पण काम करत होते ते, सावकारकी करायचे, दलाली करायचे, पिगमीचे एजंट होते, बीसी चालवायचे. पुन्हा मग सुंदर भाऊच्या ह्याच्यावर सुंदर आहेत नंदागावळाचे सुंदर भाऊ म्हणून त्यांच्या दुकानी म्हणून मुनीम होते. मग तर 2020ला त्यांनी मुनीमगिरी सोडली व्यापाराचे होती. त्यांचे होते. मात्र हा जो प्रकार घडला, हा प्रकार नेमका तुम्हाला काय संशय, कशातून घडलेला असतो आणि तशा पद्धतीने काय पोलिसांनी तपास केलाय नाही केला नेमके? नाही ना, असं आर्थिक व्यवसायातून झाला का कोणत्या ह्याच्यातून झाला हे मला माहिती नाही. जर मला माहिती असती तर आरोपी लगेच समोर आली असती ना. अज्ञान आरोपींनी का केलं हेच माहिती नाही ना. कशामुळे इतकं अत्याचारी जनावरासारखं कापून मारणं म्हणजे काय हे का? मग तर का मारलं की ते राजकारणात नव्हते की त्याचं काय धारदार शस्त्रांनी वार केलेला होता, शेवट गळा कापलेला होता, एकदम काहीच असं त्यांच्यात ठेवलेलं नव्हतं. ते पण मला 3 महिन्यानंतर मी प्रेस न्यूजहून त्यांचा फोटो काढला. मला तर घरच्यांनी कोणानेच दाखविला नाही की फोटो अशाला असा आहे म्हणून. मग मी प्रेसमधून फोटो काढला ह्याच्या युट्यूब चॅनलवर आणि मग मला कळालं की इतकं अत्याचारी 2 महिन्याला कळालं की इतका अत्याचार केलेला आहे म्हणून. तरी पण शांत बसले का आता हे लेकरं आहेत महागाई म्हणून. लेकरांना बघण्यासाठी जीव असा राखून ठेवलेला होता. मात्र तुम्ही हे सगळं प्रकरण ज्यावेळेस पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला त्यानंतर आरोपी अटकेसाठी काही कारवाई केली होती का? जसं की सानपचं तुम्ही सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं आरोपी अटक करणार. नेमकं काय तो प्रकार घडला होता आणि त्यानंतर काय घडलं नेमकं? सानपनी करायची तेवढी चौकशी केली त्यांनी. लेकरं बघू त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं. सानप साहेबांच्या बी कित्येक वेळेस लेकरांना माझ्या महागारी नेऊन त्यांनी पण चौकशी केली. त्यांनी असं म्हणले की मी 2 दिवसात अटक करतो म्हणले. इतकं आश्वासन दिलं तर सानप साहेबांनी. ऍडिशनल मॅडम कविता म्हणून एक होत्या, त्यांनी पण आश्वासन दिलं की म्हणल्या मी बी एक स्त्री म्हणल्या आणि तू बी एक स्त्री म्हणल्यास तुला मी न्याय देणारच. नंतर त्या मॅडमची माझी कधीच भेट झाली नाही. मी तरी त्यांना परत कॉल केला होता एकदा, मॅडम की केसचं काय झालं, तर म्हणल्या मी कॉल करून सांगते म्हणल्या. नंतर त्यांनी पण मला कधीच कॉल केला नाही. मग नंतर मी महाजन सर होते त्यावेळेस बी म्हणलं माझ्या भावाला मोठ्या की मला जायचंय पोलीस स्टेशनला. मग तर म्हणला तू काय करणार म्हणला पोलीस स्टेशनला जाऊन. काय पोलिसांनी काय सांगितलं होतं मला नेमकं काय सांगत होते? पोलीस डायरेक्ट म्हणले एलसीबी दाखल करा म्हणजे सानप साहेब. तर एलसीबी कडे जा. मग एलसीबी कडे जाण्यासाठी मग ते औरंगाबादसाठी केस टाकण्यात आली ना. मग माझे सासरे, माझे वडील आणि भाऊ माझा मोठा सतीश फळ तो गेला ह्याला नाही म्हणजे परळी बंद केली होती ना आम्ही. सगळ्या व्यापाऱ्यांनी बी आम्हाला साथ दिली की हे राजकारणात नसून माणूस ह्याला काय इतकं अत्याचारी मारलं का मारलं म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांनी सगळ्या ह्यांनी साथ दिली. तरी पण काहीच अद्याप समोर आलं नाही. सानपांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की 3 दिवसात आरोपी पकडले जातील. हा 2 दिवसात विचारलं काय म्हटले ते? बदली करून गेले ना सानप सर. लगेच त्यांची बदली. असं वाटतं तुम्हाला? काय आता त्यांच्यावर राजकीय दबाव आणला का काय आणला हे काय माहिती नाही. काहीच म्हणजे ते सांगत नाही. ते म्हणते तर आम्हाला काहीच माहित नाही. आता काय तुमची मागणी असणार सगळी कुटुंबाची? आमच्या कुटुंबाची मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे. ह्या लेकरांचा बाप तर गेलेला आहे. जसं संतोष देशमुखच्या मुलींनी म्हणलं की ढगाला गेलेला बाप दिसणार नाही, तसं याचा बी बाप दिसणार नाही. एवढीच मागणी की न्याय पाहिजे. आणि जितेंद्र आव्हाडनं बी सभागृहात हा विषय मांडला होता यांचा. एवढंच आहे की या लेकराकडे बघून तरी आता तरी अजितदादांनी आपले पालकमंत्री आहेत ह्यांनी आम्हाला न्याय दिला पाहिजे. कारण माझ्या पाठीमागं आता कुणीच नाही. सध्याला मी माझे लेकर, माझा मोठा भाऊ, वडील आहेत. माझ्या पाठीमागं मला कुणीच नाही. आता सगळ्यांनी माझी साथ सोडलेली आहे. कधीच लेकरांना बोलत नाहीत ना कुणाला बोलत नाहीत अद्याप त्यांच्या घरचे. म्हणजे आरोपी मोकाट आहेत आणि न्यायाच्या भूमिकेतून मागणी करताय. मात्र मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकच आहेत ना. त्यांना एवढीच मागणी की तुम्ही हे महादेव मुंडेचं जे सुरेश धसांनी जे काढलाय विषय त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्या की का म्हणून इतका अत्याचार केला, का करण्यात येते अत्याचार, कोण आहेत हे आरोपी, का असं करतात
एवढंच गृहमंत्र्याकडं आपल्या पालकमंत्र्याकडं देवेंद्र फडणवीस साहेबाकडे आणि अजितदादाकडे एवढीच मागणी आहे की माझ्या बी परिवाराला जसा संतोष देशमुखच्या परिवाराला न्याय द्यायला तसा माझ्या बी परिवाराला तुम्ही न्याय दिला पाहिजे. मात्र 14 महिने झाले, 14 महिन्यात अद्यापर्यंत पोलीस प्रशासनाचा तपास केला, त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती सांगितली, चौकशीला काही बोलवलं का, आणि नेमकं एकंदरीत पोलीस प्रशासन जे तपास करतं त्याच्यावर तुम्हाला समाधान वाटतंय का संशय वाटतो? नेमका संशय वाटतोय मला, कारण त्यांनी आम्हाला अद्याप काहीच सांगितलेलं नाहीये, काहीच नाही की तुमच्या केसमध्ये आम्ही अशी चौकशी केली की काय केलं, काहीच पोलिसांनी सांगितलं नाही. अद्याप तर खरी तर मला पोलिसांचीच सगळी गलती ह्याच्यात अशी वाटते सगळी, कारण चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे पोलिसांची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. जेवढे अधिकारी आहेत, धैपळे साहेब असोत, सानप साहेब असोत, महाजन साहेब असोत, सगळ्यांची जेवढे PI होते तेवढ्याच्या चौकशा झाल्या पाहिजेत. आरोपीला पाठीशी घालतायत का, कुणाच्या दबावामुळे घालतात हे माहिती नाही आम्हाला अजून. आम्हाला त्यांनी अजून उघडकीस सांगितलं नाही की कुणाच्या दबावामुळे आम्ही पाठीशी घालतात. मग ते एवढं आहे की पोलीस प्रशासनाला पूर्ण आरोपी माहिती आहेत. मग पोलीस प्रशासनानं काय करावं, ते आरोपी अटक करून आम्हाला न्याय द्यावा. आपण पाहतोय हे महादेव मुंडे यांच्या ज्या पत्नी आहेत त्या पत्नींनी थेट पोलीस प्रशासनावरती आरोप व्यक्त केला. त्याचसोबत मुख्यमंत्री यांनी ज्या पद्धतीने संतोष देशमुख याच्या कुटुंबाला न्याय देत आहे त्याच पद्धतीने माझ्या देखील कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी केली. कॅमेरा पर्सन सुधीर जाधवसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, परळी. ताई, काय मागणी नेमकी? माझी गृहमंत्र्याकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आणि अजितदादा पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे एवढीच मागणी आहे, जसं तुम्ही संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना तात्काळ SIT आणि CID लावून त्यांचा आरोपी अटक करून घेतले, तसं माझ्या बी पतीचे SIT आणि CID तात्काळ स्थापन करून, कारण माझ्या पतीला जाऊन आता 14 महिने उलटून गेलेले आहेत. तरी पण माझी एवढीच मागणी की तात्काळ SIT स्थापन करून आणि CID स्थापन करून तुम्ही ह्या आरोपींना अटक केले पाहिजे. एवढेच आहे मागणी माझे. आणि अजून सुरेश धसांचे मी आभार मानते, आणि जितेंद्र आव्हाडना बी सभागृहात हा विषय मांडला होता त्यांचे बी मी खूप खूप मनापासून आभार मानते. आणि एवढंच की माझ्या परिवाराला न्याय दिला पाहिजे. परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची दाजीच्या संदर्भात काय घडलं, त्या दिवसाचा प्रकार कसा होता आणि पोलीस प्रशासन कशा पद्धतीने तपास करते, खरं त्यावर विश्वास वाटतो का? विश्वास नाही, पोलीसवर बिलकुल विश्वास राहिला नाही. पोलीस आपल्याला उडवाउडीचे उत्तर भरपूर दिले. प्रत्येक हे 4-5 PI झाले, त्यांना प्रत्येकाला जाऊन भेटलाव. 3 SP झाले, 3 SPला आता नवीन साहेब आले, त्यांना बी आपण जाऊन भेटलाव, तरी आपल्याला न्यायाची अपेक्षा नाही. आणि दाजीचं विशेष म्हणजे दाजीला रात्री 8:30 वाजता पोलीस स्टेशननं गाडी, आदल्या रात्री म्हणजे 21 तारखेला दाजीची गाडी पोलिसांनी नेली आहे पोलीस स्टेशनला. तिच्यात आधार कार्ड होते, पॅन कार्ड होते, आणि दाजीच्या गाडीच्या खाली दाजीचं चप्पल आणि दुसरं एक चप्पल होतं ब्लॅक कलरचं, तिथंच पडलेलं. आणि दाजी इथून लय झालं. सकाळी मी जेव्हा मला भास्कर केंद्रेंचा फोन आला की महादेव मुंडे कोण आहेत, मी म्हणलं दाजीत. म्हणले डायरी गटली, दाजी घरी आहेत का बघ. मी दाजीच्या मोबाईलवर कॉल केला, दाजीचा मोबाईल बंद आला. मग माझ्या पोटात जरा हे झालं, मग घरी आलो. इथं घरून खाली रोडला असल्यामुळे, रोडला घर असल्यामुळे खालून दिदीला विचारलं दाजी कुठे आहेत. ती म्हणले रात्रपासून घरी आले नाहीत. मग मला डाऊट आला, मग मी भास्कर केंद्राला फोन केला, कुठे आहेत. ते म्हणले कोर्टासमोर ये, असं आहे, मर्डर झालंय. मी म्हणलं एखादी BCची डायरी असन, दुसरं कोणी असन, दाजी BC चालवितात, एखाद्या विषयाच्या डायरी असतात, ती डायरी ह्याच्या ताब्यात असन. तिथून गेल्याच्या नंतर सकाळी तिथं गेलो की भास्कर केंद्रे, PI सानप साहेब तिथंच होती. तिथं गेलो की म्हणले, मग बघितलं. मग ते दाजी असल्याच्या नंतर मी शॉक झालो. मग मी दाजीच्या घरच्याली दिराला ते सांगितलं, ये म्हणलं इथं लवकर. बरं जाताना मी दिराला स्वतः सांगितलं होतं की तू तिथे ये, असं झालंय. ते आला नंतर दाजीचं तिथं. नंतर आल्याच्या नंतर मग ते पुढले प्रोसिजर पोलिसांनी केली. मात्र ही सगळी प्रक्रिया घडल्यानंतर तुम्ही पोलिसांकडे न्यायासाठी किती दिवस गेलात आणि पोलिसांची एकंदरीत भूमिका कशी वाटली आणि त्याच्यावरती आता नेमकी मागणी काय असणार आहे? मी पोलिसांकडे कमीत कमी माझ्या कळण्यामध्ये मी पोलिसांकडे कमीत कमी 500 वेळेस गेलो असून, 500 वेळेस कंप्लेंट तिथं त्यांची CCTV काढायची पोलीस स्टेशनची, 500 वेळेस गेलो असून. आता 5 PI झाले, 2 API आणि 3 PI. आता नाचणे साहेब काहीतरी ते एक आहेत, पहिले सानप साहेब झाले. सानप साहेब मला दुसरा विषय काय म्हणले की सानप साहेब म्हणले आरोपी 2 दिवसात अटक करतो, 2 दिवसात अटक करतो म्हणले. तिसऱ्या दिवशी तर म्हणले तू LCBला गुन्हा वर्ग कर. मी म्हणलं सानप साहेब असं कसं चालेल, तुम्ही म्हणला की 2 दिवसात आरोपी अटक करतो. नाही म्हणले तू काही गोष्टी समजून घे की मला प्रेशर आहे, तू गुन्हा LCBला वर्ग कर.
मी म्हणलं ठीक आहे, मी LCBला जातो. मग मी ठाकूर साहेब होते SP. ठाकूर साहेबाकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं. 3/1/2024 मी त्यांना निवेदन दिलं, माझा गुन्हा LCBला वर्ग करा. कुणाचा नेमका राजकीय दबाव प्रेशर काय असू शकतो? राजकीय दबाव नाव त्यांनी सांगितलं नाही कुणाचंच. नाव घेतलं नाही, अगर नाव सांगितलं नाही. ते फक्त म्हणले हे तपास LCBला वर्ग कर, इथं दबाव यायलाय. आता ते दबाव कुणाचा यायलाय, त्यांचा मोबाईल नंबर चेक केल्यावर कळन. अगर त्यांच्या बाजूला जे हे टीममध्ये जे होते हे त्यांचाही करावं लागेल. आणि त्याच्यामध्ये दाजीचा मोबाईल बी हे ना, दाजीचा मोबाईल बी गायब आहे तिथून. अच्छा. आणि तिथला मोबाईल गेलेला, मोबाईल गेल्याच्या नंतर रेकॉर्ड वगैरे काढलं नाही? कॉल रेकॉर्ड वगैरे कॉल रेकॉर्ड काढला ना त्यांनी. लास्टचे कॉल सानपचा काढला, ते वैजवाडीत सानप म्हणून नाही त्याचा काढला. त्याला चौकशीला घेतलं त्यांनी. ते काय बोलले ते आपल्याला काही सांगितलं नाही त्यांनी. ठीक आहे, त्यांचा कायद्याचा काय भाग आहे ते आपल्याला माहित नाही. त्यानंतर आपण फॉलो घेत गेलो. बरं, LCBला मी 3/1/2024 दिले. आता काय मागणी आहे नेमकं? न्याय कशामुळे मिळत नाही नेमकं, आणि आता काय मुख्यमंत्र्यांकडे मागणी असतात? मुख्यमंत्री साहेबांकडे एकच मागणी की ह्याच्यामध्ये जशी संतोष देशमुखच्या ह्याच्यात तुम्ही तात्काळ SIT लावली, तशी माझ्या ह्याच्यात तात्काळ SIT लावी और मला न्याय द्यावा. माझ्या दाजीला, माझ्या बहिणीला न्याय द्यावा, हीच मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा आहे. आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा आहेत, त्यांना माझी मागणी की दादा तुम्ही